Hello friends, welcome to my YouTube channel eContent VV. Dear students, today we are going to discuss on third year BCom Advanced Accounting branch accounts. Basically these branch accounts deal with when a large company have a main office, that is head office, and many local offices that are called as an branches in different cities. A branch is a local office which is a part of large business concern. Branches are open to increase a sale in various areas which cannot be directly served from the head office. Head office invests the funds to set up and run the branches. The profit of the branch belongs to the head office. The basic purpose of branch accounting is to ascertain the branch income, branch expenses, branch assets, branch liabilities. The branch account helps the head office to decide whether a particular branch is earning profits and should be continued. And independent branches keep all the accounts on its own and can independently ascertain its income, expenses, assets, and liabilities. In case of dependent branches, its accounts are kept by the head office and hence its income, expenses, asset, liabilities can be ascertained by the head office. Dear students, to understand the branch, let us try to understand the branch with the simple example. Branches refers to a part of organization which deals in pursued by the organization. The relationship between the head office and branch can be understood in terms of father and son. विद्यार्थी मित्रांनो, आपण ब्रांच अकाउंटिंगचा अभ्यास करत आहोत आणि ब्रांच अकाउंटिंगचा अभ्यास करत असताना आपल्याला जेव्हा मी ब्रांच हा शब्द उच्चारतो तेव्हा त्या ठिकाणी हेड ऑफिस ही संज्ञा लागू पडते. म्हणजेच काय की जेव्हा एखादी मोठी कंपनी की ज्यांचं हेड ऑफिस एका वेगळ्या ठिकाणी आहे आणि त्यांचा व्यवसायाचा जो काही बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आहेत किंवा त्यांच्या व्यवसायाला असणारी जी मागणी आहे, वस्तूंना असणारी जी मागणी आहे, ती मागणी खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. अशा वेळेला एक व्यवसाय स्वतःचं जे काही ऑफिस आहे ती एका सेंट्रल ठिकाणी ठेवून इतर ठिकाणी देखील ते काय करत असतात, आपल्या ब्रांचेस ओपन करत असतात. आणि त्यावेळेला आपल्याला हेड ऑफिस एका ठिकाणी असल्यानंतर इतर ठिकाणी ज्या काही वेगवेगळ्या शाखा ओपन केल्या जातात त्या शाखांनाच आपण या ठिकाणी काय म्हणतो, ब्रांचेस असं म्हणतो. आता ह्या ब्रांचेस आपल्याला का ओपन करावे लागतात, याचं कारण असं असतं की त्यांच्या विक्रीमध्ये ही जी विक्रमी वाढ झालेली असते आणि ह्या वाढीमुळे हेड ऑफिसला वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करणं गरजेचं असतं. आणि जेव्हा एखाद्या व्यवसायाची शाखा इतर ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असते त्यावेळेला अशा प्रकारे ज्या ब्रांचेस किंवा शाखा जे ओपन झालेल्या आहेत तर त्या शाखांचा इन्कम किती आहे, त्यांचा एक्सपेन्सेस किती आहे, त्यांच्या ॲसेट्स किती, लायबिलिटीज किती, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला ब्रांच अकाउंटिंगची गरज असते. आता साध्या शब्दात सांगायचं म्हटलं तर हे मीनिंग काय सांगतं आपल्याला, ब्रांच अकाउंट रेफर्स टू अ पार्ट ऑफ ऑर्गनायझेशन विच डील्स इन द बिझनेस परस्यूड बाय द ऑर्गनायझेशन. म्हणजेच ब्रांच म्हणजे मुख्य व्यवसायाचा असा एक पार्ट आहे जो मुख्य व्यवसायाशीच संबंधित व्यवहार करतो, त्यालाच आपण काय म्हणतो, ब्रांच असं म्हणतो. आणि हेच जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वडील आणि मुलगा यांचं नातेसंबंध समजून घ्यावे लागतील. जसं की तुम्हाला मी सांगतो, मुलगा जेव्हा 18-19 वर्षापर्यंत त्याच्या आईवडिलांवर अवलंबून असतो, उदाहरणार्थ वडिलांवरती, म्हणजेच काय की त्याचे कॉलेजचे एक्सपेन्सेस असतील, त्याची ट्रिप असेल, त्याच्यासाठी असणारे कपडे असतील, राहण्यासाठी असणारं घर असेल, म्हणजेच ऑलमोस्ट बऱ्याच गोष्टींसाठी मुलगा हा आपल्या वडिलांवरती अवलंबून असतो. म्हणजेच या केसमध्ये वडील हे हेड ऑफिस असं कन्सिडर करूया आणि मुलगा हा ब्रांच असं कन्सिडर करूया. म्हणजेच जेव्हा मेन बिझनेसला आपला व्यवसाय विस्तार करायचा असतो त्यावेळेला व्यवसाय विस्तार करत असताना हे जे सन आहे म्हणजे छोटीशी जी ब्रांच आहे तर त्या ब्रांचचे सर्व प्रकारचे खर्च असतील, त्यांची इन्कम असतील, या सगळ्या गोष्टींची काळजी देखील कोणाला घ्यावी लागत असते, हेड ऑफिसला घ्यावी लागते. परंतु जसं जसं मुलगा मोठा होतो तसं तसं तो काय म्हणतो, इंडिपेंडंट बनतो. म्हणजेच 18 ते 21 वर्षापर्यंत मुलगा हा वडिलांवरती काय असतो, तो डिपेंडंट असतो. आणि काही कालांतरानंतर जेव्हा तो स्वतःचे पैसे स्वतः कमवायला लागतो तेव्हा तो काय होतो,
इंडिपेंडंट बनतो, म्हणजेच तो स्वतःचे खर्च स्वतः करावे लागतो. तशाच प्रकारे ब्रांचमध्ये देखील ब्रांचचं जेव्हा क्लासिफिकेशन केलं जाईल तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल की ब्रांच या देखील डिपेंडंट असतात आणि इंडिपेंडंट देखील ब्रांचेस असतात. ब्रांच इज अ सेक्शन ऑफ अन एंटरप्राइज geographically separated from the rest of the business and it is controlled by the head office and generally carrying on the same activities of an enterprise. ब्रांच हा तुमच्या मुख्य ऑर्गनायझेशनचा एक सेपरेट सेक्शन आहे जो भौगोलिकरित्या मुख्य व्यवसायापासून सेपरेट केला जातो, परंतु त्या सेपरेट केलेल्या ब्रांचवरती पूर्णपणे कंट्रोल हा कोणाचा असतो तर हेड ऑफिसचाच असतो. आणि ती जी ब्रांच आहे किंवा शाखा आहे ती सेम प्रकारचाच व्यवसाय कॅरी करत असते, म्हणजे हेड ऑफिस जो बिझनेस करतो त्याच प्रकारचा बिझनेस ब्रांच देखील करत असते. As business grows, it may open up the branches in different towns and cities in order to market its product and services over a large territory and thus increases its profit. जसं की तुम्हाला माहिती आहे की आपल्या व्यवसायाचा जसा जसा कारभार वाढत जातो तशा प्रकारे आपल्याला जर व्यवसाय वाढवायचा असेल तर आपल्याला इतर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या व्यवसायाच्या शाखा ओपन करणं गरजेचं असतं आणि त्या शाखा ओपन करून आपण जास्तीत जास्त वस्तू आणि सेवांची विक्री करून मोठ्यात मोठ्या प्रमाणावरती सर्वच ठिकाणी आपण आपला प्रॉफिट मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता या ठिकाणी एक डेफिनेशन दिलेली आहे. दॅट डेफिनेशन इज अकॉर्डिंग टू पिकल्स, ब्रांच इज अ सेक्शन ऑफ द बिझनेस सेपरेटेड फिजिकली फ्रॉम द मेन सेक्शन. म्हणजेच पिकल असं म्हणतात की ब्रांच म्हणजेच तुमच्या व्यवसायाची जी मुख्य शाखा आहे ती शाखा हा तुमच्या मुख्य व्यवसायाचाच एक घटक आहे जो भौतिकरित्या वेगळा केलेला आहे मेन व्यवसायापासून. तर त्यालाच आपण इथे काय म्हणतो तर ब्रांच असं म्हणतो. नाऊ आता आपण समजून घेऊया की ब्रांचेसचं क्लासिफिकेशन कशा प्रकारात केलं जातं. आता क्लासिफिकेशन ऑफ ब्रांचचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा त्या ठिकाणी दोन प्रकारच्या ब्रांचेसचं क्लासिफिकेशन करण्यात येतं. एक पहिलं म्हणजे ते म्हणजे इनलँड ब्रांचेस. इनलँड ब्रांचेसला दुसऱ्या प्रकारामध्ये आपण डोमेस्टिक ब्रांचेस म्हणू शकतो किंवा होम ब्रांचेस म्हणू शकतो किंवा इनलँड ब्रांचेस असं देखील म्हणू शकतो. तर दुसऱ्या प्रकारामध्ये ब्रांचेसचं वर्गीकरण करताना ब्रांचेस या फॉरेन ब्रांचेस देखील असतात. आता इनलँड ब्रांचेस आणि फॉरेन ब्रांचेस याच्यामध्ये फरक काय आहे तर इनलँड ब्रांचेस म्हणजे अशा प्रकारच्या शाखा ह्या फक्त भारताच्या, सपोज आपण भारताचं जर एक्झाम्पल घेतलं तर भारताच्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा भारताच्या जी काही भौगोलिक सीमा आहेत त्या सीमांच्या आतमध्ये ज्या काही शाखा ओपन केल्या जातील व्यवसायाच्या त्या सर्व शाखांना आपण इनलँड ब्रांचेस असं म्हणतो. म्हणजेच त्या आपल्याच देशामध्ये ओपन केल्या जातात, इतर देशामध्ये त्या ओपन केल्या जात नाहीत. परंतु फॉरेन ब्रांचेसचा जर विचार केला तर फॉरेन ब्रांचेसमध्ये मुख्य जी काही शाखा आहे ती मुख्य शाखा ही एका देशामध्ये असते आणि त्याची जी काही ब्रांचेस असतात म्हणजे ज्या काही उपशाखा असतात ते उपशाखा ह्या सर्व काय असतात इतर देशांमध्ये स्थित असतात, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो तर फॉरेन ब्रांचेस असं म्हणतो. आता आपल्याला TY BComचा अभ्यासाचा विचार करता आपल्यासाठी इनलँड ब्रांचेसचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे आणि त्यामुळे इनलँड ब्रांचेसचं जर क्लासिफिकेशन तुम्ही पुढं केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये असं दिसून येईल की इनलँड ब्रांचेस ह्या इंडिपेंडंट ब्रांचेस असतात. आता इंडिपेंडंट ब्रांचेस याच्यातला काय प्रकार आहे तर इंडिपेंडंट ब्रांचेस म्हणजेच ज्या ब्रांचेस या कोणत्याही प्रकारे त्यांच्या हेड ऑफिसवरती डिपेंडंट नाहीत. म्हणजेच इंडिपेंडंट ब्रांचेस या मार्केटमध्ये जाऊन स्वतःचा माल स्वतः खरेदी करतात व त्याची विक्री स्वतःच करतात, सर्व काही बुक्स ऑफ अकाउंट स्वतःच लिहितात. म्हणजेच याच्यासाठी इंडिपेंडंट ब्रांचेसला हेड ऑफिसवरती अवलंबून राहण्याची गरज असत नाही आणि म्हणून त्या ब्रांचेसला आपण काय म्हणतो तर इंडिपेंडंट ब्रांचेस. म्हणजेच त्या कुठल्याही प्रकारे हेड ऑफिसवरती डिपेंड राहत नाहीत तर त्या स्वतःचं कार्य करत असतात आणि त्यामुळे त्या ब्रांचेसला आपण काय म्हणतो तर इंडिपेंडंट ब्रांचेस. इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर इंडिपेंडंट ब्रांचेस आर दोज ब्रांचेस हू आर टोटली इंडिपेंडंट ऑन द हेड ऑफिस. They can go directly into the market, they can purchase the goods from the market and they can sell the goods by their own. They can maintain their own books of accounts and they can record all the transactions of their books of account and final accounts are being sent to the head office. It means independent branches does not depend on the head office in terms of accounting as well as for the purchase of goods is concerned. Whereas the second type of inland branches is dependent branches. Dependent branches are the branches those who are depend entirely on the head office because they cannot go into market and they cannot purchase their own goods for the purpose of selling. So the entire goods will be sent from the head office to the branches. Secondly, they cannot maintain their own books of account
and that is why all the books of accounts are dependent branches will be maintained by the head office only. Now in case of independent branches, they are maintaining their own books of accounts, whereas in case of dependent branches, they are not maintaining the books of account, and their books of accounts are recorded and they maintained by the head office. Now after the classification of branches, let's move on to the method of accounting of the dependent branches. Now why I am saying dependent branches, कारण की डिपेंडंट ब्रांचेसचं अकाउंटिंग हे कोणाला ठेवावं लागतं, तर हेड ऑफिसला ठेवावं लागतं. ज्या ब्रांचेस इंडिपेंडंट आहेत ते स्वतःच त्यांचं अकाउंटिंग ठेवू शकतील, आणि त्यामुळे आपण जेव्हा अभ्यास करणार आहोत तेव्हा अभ्यास करताना आपण डिपेंडंट ब्रांचेसचं अकाउंटिंग कसं ठेवायचं याचा आपण अभ्यास करणार आहोत. आता डिपेंडंट ब्रांचेसचं अकाउंटिंग ठेवत असताना ब्रांच आणि हेड ऑफिस हे ज्या वेळेला दोन गोष्टी एक्झिस्ट करतात त्यावेळेला हे लक्षात ठेवलं पाहिजे की हेड ऑफिस हे आपल्या जी काही ब्रांच आहे त्या ब्रांचला माल पाठवणार आहे. म्हणजेच ब्रांच ही हेड ऑफिसवरती डिपेंड आहे, त्याच्यामुळे यामध्ये माल पाठवला जाणार आहे हेड ऑफिस करून ब्रांचला. तर माल जेव्हा पाठवला जातो तेव्हा माल पाठवण्याच्या दोन पद्धती आहेत. एक तर हेड ऑफिस आपल्या ब्रांचला माल कॉस्ट प्राईसला, म्हणजे जेवढ्या किमतीला माल हेड ऑफिसने खरेदी केला तेवढ्याच किमतीला ते ब्रांचला सेंड करतील, किंवा ते दुसऱ्या प्रकारामध्ये सेलिंग प्राईसवरती ते माल विकू शकतात, म्हणजेच कॉस्ट प्लस प्रॉफिट या प्रकाराने सुद्धा ते माल ट्रान्सफर करू शकतात. आता हे माल ट्रान्सफर केल्यानंतर अकाउंट्स कोणत्या पद्धतीने ठेवायचे, तर अकाउंट्स ठेवण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धती आहेत, आणि त्यातली पहिली पद्धत आहे ती म्हणजे ब्रांच डेटर्स मेथड. आता ही डेटर्स मेथड काय, तर डेटर्स मेथड ही अशा प्रकारची मेथड आहे की ज्या मेथडमध्ये एकच अकाउंट ओपन केलं जातं, की ज्या अकाउंटला आपण ब्रांच अकाउंट असं म्हणतो, आणि याच ब्रांच अकाउंटमध्ये ओपनिंग स्टॉक, ओपनिंग बॅलन्स ऑफ डेटर्स, ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश, ओपनिंग बॅलन्स ऑफ एक्सपेन्सेस, सर्व प्रकारचे ओपनिंग बॅलन्सेस हे एकाच अकाउंटला रेकॉर्ड केले जातात. आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला जे काही सर्व प्रकारचे ब्रांच रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स आहेत हे सर्व ट्रान्झॅक्शन ब्रांच अकाउंटच्या क्रेडिट साईडला देखील रेकॉर्ड केले जातात. म्हणजेच एकाच अकाउंटवरून आपण आपल्या ब्रांचचा प्रॉफिट किती आणि लॉस किती हे आपण शोधू शकतो, आणि हे डेटर्स मेथडमध्ये शक्य आहे. परंतु डेटर्स मेथड ही तेव्हाच उपयोगी पडते जेव्हा आपल्या व्यवसायाचे नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स हे कमी असतील, अशा वेळेला आपल्याला डेटर्स मेथडचा उपयोग होतो. परंतु जर का व्यवसायाचे नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स खूप जास्त असतील तर अशा वेळेला डेटर्स मेथड आपल्याला उपयोगी पडत नाही. दुसऱ्या प्रकारची मेथड आहे ती म्हणजे स्टॉक अँड डेटर्स मेथड. या मेथडला आपण बऱ्याचदा परफेक्शन मेथड असं देखील म्हणू शकतो, कारण की डेटर्स मेथड ही जशी छोट्या कंपन्यांसाठी किंवा छोट्या ऑर्गनायझेशनसाठी ॲप्लिकेबल आहे, तर स्टॉक अँड डेटर्स मेथड ही मोठमोठ्या व्यवसायांसाठी ॲप्लिकेबल ठरते. स्टॉक अँड डेटर्समध्ये मेथडमध्ये अकाउंटिंग करत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट्स ओपन करतो. उदाहरणार्थ ब्रांचचं स्टॉक अकाउंट वेगळं काढलं जातं, डेटर्स अकाउंट वेगळं काढलं जातं, कॅश अकाउंट वेगळं काढलं जातं, एक्सपेन्सेस अकाउंट वेगळं काढलं जातं, ॲडजस्टमेंट अकाउंट, लोडिंग अकाउंट, दॅन ब्रांच स्टॉक रिझर्व्ह अकाउंट, तसंच ब्रांच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ब्रांच एक्सपेन्सेस अकाउंट, ब्रांच पेटी कॅश अकाउंट. म्हणजेच काय की स्टॉक आणि डेटर्स मेथडमध्ये ब्रांचच्या स्टॉकचं वेगळं रेकॉर्डिंग केलं जातं, डेटर्सचं वेगळं रेकॉर्डिंग केलं जातं, कॅशचं वेगळं रेकॉर्डिंग केलं जातं, जेणेकरून कोणत्याही पॉईंट ऑफ व्ह्यूला जर आपल्याला एखादी गोष्टची एक्झॅक्टनेस माहिती करून घ्यायचा असेल तर स्टॉक अँड डेटर्समधून मेथडमधून तो आपण फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट टाईप ऑफ मेथड ऑफ अकाउंटिंग आहे ते म्हणजे ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मेथड. यालाच फायनल अकाउंट मेथड देखील म्हणतात. या अकाउंटिंग मेथडमध्ये आपण एक एक अकाउंट तयार करण्यापेक्षा डायरेक्टली या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार केलं जातं, जेणेकरून त्या ब्रांचचा ग्रॉस प्रॉफिट, ग्रॉस लॉस, नेट प्रॉफिट, नेट लॉस आणि त्या ब्रांचची फायनान्शियल पोझिशन काय आहे हे आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करता येईल. आणि लास्ट मेथड आहे ती म्हणजे होलसेल प्राईस मेथड. या मेथडमध्ये हेड ऑफिस आपल्या ब्रांचला माल पाठवत असताना ना कॉस्ट प्राईजवरती माल पाठवतं, ना इनव्हॉइस प्राईजवरती म्हणजे सेलिंग प्राईजवरती माल पाठवतं, तर ते होलसेल प्राईजवरती माल त्या ठिकाणी पाठवत असतात. तर हे 4 मेथड ऑफ अकाउंटिंग आहेत. परंतु आपल्याला TY BComचा अभ्यास करत असताना फक्त यातली स्टॉक अँड डेटर्स मेथड जी आहे त्या स्टॉक अँड डेटर मेथडचाच आपण अभ्यास करणार आहोत. तर यामुळे आपण इथून पुढच्या लेक्चरमध्ये जेव्हा जेव्हा आपण ब्रांच अकाउंटिंगविषयी बोलणार आहे तेव्हा ब्रांच अकाउंटिंग हे स्टॉक अँड डेटर मेथडनुसारच आपण शिकणार आहोत. आजच्या या लेक्चरमध्ये जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रश्न असेल ब्रांच अकाउंटविषयी तर तुम्ही कृपया या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आपली कमेंट करू शकता, किंवा तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही सूचना मला करायच्या असतील तर कृपया तुम्ही याच्यामध्ये सजेशन्स लिहा. आणि जर का तुम्हाला
हे लेक्चर आवडलं असेल तर कृपया तुम्ही तुमच्या इतर मित्रांबरोबर देखील हे लेक्चर शेअर करा आणि यूट्यूबला जो आपला चॅनल आहे त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काही लेटेस्ट आणि अपडेटेड व्हिडिओज मी तुमच्यासाठी बनवत आहे ते तुम्हाला लगेचच मिळू शकतील. धन्यवाद.